नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी बटाटा आणि बेसनापासून बनवलेली फारच रुचकर अशी स्नॅकची रेसिपी घेऊन आलेली आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे आणि याची साले काढून हा बटाटा आता गोल गोल पीसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही ही साले न काढता पण बटाटा वापरू शकता. त्यानंतर आता हा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे, नाहीतर हा काळा पडेल. त्यानंतर आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप बेसन घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. मग यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग या सर्व साहित्यांना हाताने मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आपल्याला या मिश्रणाचे बॅटर नाही बनवायचे आहे. घटसर या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे. मग हे मिश्रण मळून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडेसे हातात घ्यायचे आहे आणि याच्या अशा प्रकारे मुठ्या बनवायच्या आहेत. तर या सगळ्या मिश्रणाचे आपल्याला या प्रकारे मुठ्या बनवून घ्यायच्या आहेत. मग आपल्याला टूथपिक घ्यायचे आहेत, जे तुम्हाला बाजारमध्ये आसानीमध्ये मिळतील. त्यानंतर आपल्याला किसलेला बटाटा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचे आहे. तर आपल्याला बटाट्याचा एक गोल पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण घालायचे आहे आणि हे मिश्रण बाहेर पडू नये त्यासाठी अशा प्रकारे हे टूथपिक लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे पीसेस बनवून घ्यायचे आहेत. तर मी ते हे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे फ्राय करायचे आहे, तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती तेलात घालायची आहे आणि व्यवस्थित आता ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे पीसेस व्यवस्थित तळले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम सॉसबरोबर एक स्नॅक्ससारखं नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.